नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून कोकण मला बोलवत होतं आणि मी काही जात नव्हतो. पण आज बघा मी कुठे आपण आलेलो आहे कोकणात दापोलीमध्ये. तर चला दापोली एन्जॉय करूया. जाण्यासाठी ऑटो बघूया आपण. आता बघू ऑटो भेटते की काय भेटतं. छान अशी आपल्याला बीचसाठी ऑटो भेटलेली आहे. मला वाटलं गर्मी नसते एवढी, भरपूर ऊन आहे इकडं. हा का, आता इकडे हीट वाढली की पाऊस जवळ आला. अच्छा अच्छा, म्हणजे आता येत्या काही दिवसात पाऊस पडू शकतो. आमच्या इकडे पाऊस पडतो ना. हा, आमच्या इकडे पाऊस सांगितलाय संभाजीनगरला. हो, आता मध्ये 17 ते 20 तारीख पाऊस सांगितला होता. नाशिक बिशिक पडला पाऊस. हो, गारपीट झाली. हा आमच्या इकडे गारपीटच चालू आहे त्या पट्ट्यात सगळ्या. करडे बीच आता चालू झालेलं आहे इथून. आलेलो आहे सी शॉ रिसॉर्ट बीचला आणि आपल्या मागेच बघा असा सुंदर असा समुद्र आहे इथे. गॅसच्या झाडा तर सर्वांनाच लागलेल्या आहे. चुली सगळ्यांनी रिसॉर्टच्या पेटलेल्या आहेत इथे. चला रूम पण बघूया. आपण अशी एक छोटीशी रूम केली, टॉयलेट बाथरूम. आणि मागे काय आहे, वा मागचा नजारा बघू. मागचा नजारा बघा, पूर्ण असा बीचच बीच आहे. आपल्याला दरवाजा नीट लावून सुंदर असा नजारा आपल्याला मागे दिसतोय. आणि समोर तिकडं मुरुड बीच, तो आहे मुरुड बीच. आणि आपण आहे आता करडे बीचला. पण आता सध्या कोकणात आलेलो आहे, कोकणच्या करडे बीचमध्ये. आणि आपण पुढे जाणार आहोत मुरुड बीच. मुरुड बीचला जाऊया आपण. का भैया, तर एक गंमत बघायची सर्वांना.
समोर तुम्ही बघताय तिकडे ते वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू आहे. आपल्याला त्यापैकी काहीच करायचं नाही, कारण की मला तर काही पोहता येत नाही समुद्रामध्ये. तुला येतं का नाही? आपण दूरच बरे. तर मित्रांनो, आपण आता पुढच्या वेळेस अनु शनूला घेऊन येऊ, त्याच्यानंतर माधुरीला पण घेऊन येऊ, म्हणजेच माझी बायको, आणि छान असा आपला एन्जॉय करूया कोकणामध्ये. सुंदर बीच जे आहेत ते फक्त आपल्या कोकणामध्येच भेटणार तुम्हाला. स्वच्छ पाणी, आणि महत्त्वाचं म्हणजे मी जे रिसॉर्ट बुक केलेलं आहे, असं समजा तिथं मला प्रायव्हेट बीचच भेटलेलं आहे. मागं तुम्हीच बघा ना, काहीच गर्दी नाही, थोडी सुद्धा गर्दी नाही. ते मुरुड दिसतंय, मुरुड बीचला थोडीशी गर्दी आहे, आणि समोरच माझं रिसॉर्ट आहे. छान असं आपल्याला बीच इथं भेटलेलं आहे. तर मित्रांनो, आम्ही सर्वात पहिले पुण्यात गेलो. पुण्याला थोडंसं काम होतं. पुण्याचं जसं काम झालं तसं स्वारगेटची गाडी पकडली, स्वारगेटला आलो, आणि आम्ही बघतच होतो दापोलीची एखादी गाडी भेटती का, कारण की आमच्याकडे वेळ कमी. त्यावेळेस आम्हाला दापोलीची एक गाडी उभी दिसली, यावर लिहिलेलं होतं छत्रपती संभाजीनगर टू दापोली. दापोलीची गाडी ही रायगड, माणगाव, खेडपासनं, महाडपासनं ही दापोलीमध्ये सरळ येते. तर आम्हाला टोटल 4.5-5 तासाचा वेळ लागला, आणि आम्ही रात्री 8:30 पावणे 9ला दापोलीमध्ये पोहोचलो. दापोलीमध्ये पोहोचल्याबरोबर म्हटलं की आता हॉटेल कुठं घ्यायचं. आम्हाला तर आता एवढ्या लांब जाणं मुश्किल होतं. दापोली स्टेशनपासून, बसस्टँडपासून आपल्याला मुरुड बीच हे 7 किलोमीटर होतं, पण जाणार कोणती गाडी हे काही माहीत नव्हतं. त्यानंतर मुरुड बीच, करडे बीच जे होतं हे 13 किलोमीटर होतं. तर आम्ही काय केलं, बसस्टँडलाच एक रॉयल हॉटेल म्हणून आहे, तिथं हॉटेल बुक केली. खूप स्वस्तामध्ये आपल्याला हॉटेल भेटली. आम्ही स्टे केला रात्रीचा, तिथं नाश्ता वगैरे केला. जसं सकाळी निघलो तसं डायरेक्ट करडे बीचला आलो. आपण पायी चालत जायचं मुरुड बीचला, पायी जाऊ आहे ना. सुंदर असा नजारा. आणि आपण बघा, हे जी माग हॉटेल दिसते इथे, त्या तिथं थांबलेलो आहे आपण. मागच्या हॉटेलला 4 रूम आहेत, पण छान आहेत. पाऊस पडण्याची शक्यता दिसते आहे, कारण सध्या कोकणामध्ये ऊन हे भरपूर पडलेलं आहे. आपण आलेलो आहे आता समुद्राजवळ. समोर एक जहाज पण दिसते खूप पुढे, तुम्हाला दिसते की माहिती ते बघा, तिथं एक जहाज आहे. आणि आपण आता एकदम पाण्याजवळ आलो. सुंदर असं पाणी आणि त्याचा शांत असा आवाज. खूप सुंदर असा बीच आहे हा मुरुड बीच, आणि इकडे करडे बीच. आपण मुरुड बीच आणि करडे बीच यांच्या दोघांच्या मध्ये थांबलेलो आहे. दोघं पण नाराज नको म्हणून आमच्याकडे का नाही आलं. पाणी सुंदर असं पाण्यावर, आणि तो समोर तिथं मुरुड बीच आहे. सध्याला काय माग सध्याला काय मित्रांनो, की बुट एकदम शांत असं बीच आहे. जास्त गर्दी नाही, काही नाही. आमचे बूट पण ओल्ले झाले, हातात घेऊन चाललोय आम्ही, म्हणून बूट ओल्ले झालेत, हातात घेऊन चाललो. कुठं जायचं? तिकडे गेलो असतो आपण. अरे आपले पाय सगळे बोट हातात घेऊन जायचे. काय चाललंय काय माहिती आता हे नवीन. अच्छा, नाव काढतोय तुझं किंग का? हे बघ, मी माझ्या बायकोसाठी काय लिहिलंय. माधुरी, हे बघतो तुझ्यासाठी बघ. तू नाहीये, तुझं नाव तर नक्की माझ्यासोबत आहे. पुढच्या वेळेस नक्की आपण सोबत येऊया. कामानिमित्त आलो होतो, सहज फिरायला आलो. आपलं काही जास्त दिवस थांबायचं नाही इथं आपल्याला. आम्ही उद्या लगेच निघतोय. परत भरपूर अशी कामं बाकी आहेत. आपण सध्या आहे दापोलीच्या करडे बीच मध्ये, आणि करडे बीचला आपण सी शोर रिसॉर्ट म्हणून बुक केलेला आहे. आपलं रिसॉर्ट बघा,
रिसॉर्टची एंट्रीच अशी आहे, इथून उठल्याबरोबर आपल्याला समोरचा नजारा खिडकीतनं डायरेक्ट समुद्र दिसतोय. तसंच गॅलरीत आलो तर पाणी बघा किती भरलंय. हे खूप मागे होतं पहिले, खूप समोर आणि जवळ हे पाणी आलेलं आहे. असा आपला हा होमस्टे आहे इथे रिसॉर्ट. आणि पलीकडे तिथं जेवणाची सोय केलेली आहे. जेवण हे आपलं संध्याकाळचं समुद्राच्या किनारी असणार आहे. तर तुम्हाला संध्याकाळचं जेवणसुद्धा दाखवेल मी. आणि हे आपली अशी बाल्कनी आहे आपल्या रूमची. हे बघा तुम्ही. ह्या इथं सुद्धा यांची रूम आहे. सॉरी, यांचे नाही, दुसऱ्यांचं हॉटेल दिसतं होते. हां, हे एक हॉटेल आहे. समोर पण एक हॉटेल आहे. तुम्हाला हॉटेल सर्व सध्याला तरी खाली आहे, कारण की आपण विकेंडला नाही आलो ना. विकेंडला आले तर तुम्हाला इथं गर्दी भेटेल. म्हणजे तुम्ही मुरुड बीचला जर येणार असाल तर मुरुड बीचला एक तर तुम्हाला हॉटेल सर्व काही बुक असतात, हॉटेल भेटत नाही आणि गर्दी पण भरपूर असते. त्यापेक्षा तुम्ही करडे बीचमध्ये या, तिथं रूम बुक करा, आरामात रूम भेटते. आणि तुमचं जे समोरचा नजारा आहे, गर्दी पण असते. मुरुड बीच बघा इथून, हे बघा किती गर्दी आहे. तर रूम कसे भेटणार एवढी गर्दी असल्यावर. नारळाचे झाड पण छान असे. त्यामुळे मुरुड बीचच आपला करडे बीचच मला तर खूप सुंदर वाटला. महत्त्वाचं म्हणजे कोकणामध्ये ऊन एवढं भयानक पडलेलं आहे की तुम्हाला चालताना एवढी तहान लागेल. आम्ही तर सोबत पाण्याची बॉटल नाही घेतली. तुम्ही येणार असाल तर पाण्याची बॉटल नक्की सोबत ठेवा. सनसेटचा टाइम झालेला आहे आता आणि आपण सनसेटला बीचवर आहे. पाणी हे पहिले खूप मागे होते, आता बघा कुठं आले. हे मागे जे दगड दिसत आहेत त्या दगडापर्यंत पाणी आलंय. सनसेट पण एकदम सुंदर असा दिसतोय. येऊ आपण संध्याकाळचं फिरून परत बीचवर ना. आता इथपर्यंत पाणी भरलं होतं पूर्ण, पाणी वापस मागे गेलंय. हे सगळं पाणी भरलेलं होतं. हे बघा, संध्याकाळच्या सुंदर वातावरणात कोकणातला प्रवास आपला उद्या समाप्त होणार आहे. आणि उद्या आपण छत्रपती संभाजीनगरसाठी निघणार आहोत. परत आपली काही महिन्यांनी किंवा काही दिवसांनी कोकणातली ट्रिप राहणार आहे, पण ती आपल्या संपूर्ण फॅमिलीसोबत. तर चला आपण आता हॉटेलला जाऊया. इकडनं बीचवर जाण्याचा रस्ता खूप छान. संध्याकाळची वेळ बीचवर जाण्यासाठी. पावसाळ्यात तर खूपच मजा येत असणार इकडे. तो बघा सूर्य पण मावळलेला आहे. छान असा सूर्य दिसतोय आपल्याला तिथं. लोक सर्व समुद्रकिनारी संध्याकाळच्या वेळेस. आम्ही जेव्हा आलतो तेव्हा एवढी काही गर्दी नव्हती आणि आता लोकांची गर्दी बघा. भरपूर असं मुरुड बीचला गर्दी पाहायला मिळते आपल्याला. आणि खरोखरच संध्याकाळी खूप छान वाटतं इथं. चला आता जेवणाला जाऊया संध्याकाळचं. रात्री बघा दापोली कसं दिसतंय. जेवण करण्यासाठी पण आपली जागा बघा. अशा ठिकाणी बीच व्ह्यूच्या ठिकाणी, सी व्ह्यूच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. आणि हा समोर पूर्ण समुद्र आहे. तर आपली पापलेट थाळी आलेली आहे. हे बघा पापलेट मस्त असे फ्राय केलेले आहे त्यांनी. आणि इकडं व्हेज थाळी. व्हेज थाळीमध्ये काय काय तुला स्वीटमध्ये काय श्रीखंड दिलं का रे? ते काय कोकणी मसाले, वरण भात,
सकाळ मित्रांनो, आपण तयार तर झालेलो आहे आणि आता 7:30 वाजलेले आहेत. आपलं चेकआउट टाईम 10 वाजेचा आणि सकाळी सकाळचा नजारा तुम्ही बघा. समुद्र खूप शांत असा दिसतो आहे आणि खूप छान असं धुकं सुद्धा पडलेली आहे. आणि आज आपली ही शॉर्ट ट्रिप जी आहे आपण संपवत आहे. त्या पहिले तुम्हाला मी सकाळचा हा एक नजारा दाखवतो, तो बघा. तर बघा मित्रांनो, सकाळ सकाळचा समुद्र कसा दिसतो आहे तो बघा. धुकं पण बघा ना कसे पडलेले आहेत. खूप छान निसर्गरम्य वातावरण असं ह्या कोकणामध्ये आपल्याला वाटतंय. जायची तर इच्छा नाही आहे, पण काय करणार, घरी जाणंच लागणार आहे. आणि पुढच्या वेळेस नक्कीच आपण अनाया शनायाला घेऊन येऊ आणि त्यांच्यासोबत आपण बीचवर आपला व्हिडिओ परत एकदा चालू करू. घार बघा, चेकआउट करतोय आपण आपल्या हॉटेलमधनं आणि एकदा नाश्ता वगैरे करून घेऊया. छान असा आपला सकाळचा नाश्ता, समोर समुद्र किनारा आणि आपण गरमागरम पोहे खातोय. छान आहे ना? हो. समोरचा नजारा बघा. इकडे पूर्ण करडे बीच आहे हा. चला नाश्ता करूया मग. त्या रिसॉर्टला थांबलेलो होतो आपण, फिशर. आणि हे आपले कोकणातले सकाळ सकाळचे रस्ते. आणि मागे बघा तिकडे समुद्र दिसेल तुम्हाला. तिकडे पण काही हॉटेल्स आहेत.